आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडणाऱ्या दोन गोष्टी, लसूण आणि गूळ, यांच्यामध्ये आरोग्याचं एक मोठं रहस्य दडलंय. चला तर मग आज या साध्या पण अत्यंत शक्तिशाली मिश्रणाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आता एक प्रश्न साहजिकच मनात येतो की हा जो शतकानुशतके वापरला जाणारा घरगुती उपाय आहे, तो आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीतल्या आरोग्याच्या समस्यांवर खरंच प्रभावी ठरू शकतो का? तर आज आपण हेच पाहणार आहोत की कसे हे फक्त 2 घटक आपल्या शरीराला चक्क 10 मोठे फायदे देऊ शकतात. हो, अगदी बरोबर ऐकलंय, 10 फायदे. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग निसर्गाच्या या औषध शाळेचा दरवाजा उघडूया आणि या मिश्रणाच्या प्रत्येक फायद्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरुवात करूया आपल्या शरीराच्या अगदी पायाभूत आरोग्यापासून. हे मिश्रण आहे ते सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यावर एक नैसर्गिक दाहशामक म्हणून काम करतं. इतकंच नाही तर ते मेटाबॉलिझम सुधारून चरबी कमी करायला मदत करतं आणि पोटाच्या आरोग्यासाठी तर हे उत्तमच आहे, ज्यामुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. आता बघा, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी एका संरक्षक ढालीसारखं काम करतं. ते आपलं हृदय निरोगी ठेवतं, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात आणायला मदत करतं. एवढंच नाही तर मेंदूला रक्तपुरवठा सुधारून डोकेदुखीपासून आराम देतं. यासोबतच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गांपासून बचाव करतं आणि हो, अँटीऑक्सिडंट्समुळं त्वचेला एक नैसर्गिक चमकसुद्धा मिळते. आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा फायदा, लसणामध्ये जे सल्फर कंपाऊंड्स असतात ते शरीरातली इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर रक्तातील साखरेला जास्त चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि तिचं नियंत्रण अधिक प्रभावीपणे करू शकतं. बरं, आता पाहूया की हे मिश्रण शरीराला ऊर्जा आणि शुद्धता कशी देतं. गूळ आणि लसूण एकत्र घेतल्याने शरीरात एक नवी ऊर्जा येते, आळस दूर होतो. खास करून महिलांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. याशिवाय हे एक नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतं, म्हणजे आपल्या यकृत आणि किडनीमधले विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. आणि हो, रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवायलाही याची मदत होते. तर याचे फायदे तर आपण पाहिले, पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे फायदे मिळवण्यासाठी ह्याचा वापर कसा करायचा. चला, आता आपण त्याच्या काही व्यावहारिक पद्धतींबद्दल बोलूया. सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे हे थेट खाणं. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लसणाच्या 2 मध्यम पाकळ्या घ्या आणि त्या बारीक चिरा. त्यात साधारण 10-12 ग्रॅम गुळाचा चुरा करा. हे दोन्ही एकत्र करून चांगलं चावून खायचं. आणि हो, यानंतर 15-20 मिनिटं दुसरं काहीही खाऊ पिऊ नका, म्हणजे शरीर ते पूर्णपणे शोषून घेऊ शकेल. पण काही जणांना कच्चा लसूण खाल्ल्याने उष्णता किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. मग त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी एक सोपा पर्याय आहे. 2 लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे आणि गुळाचा खडा, हे दोन्ही एका ग्लास कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवा आणि त्यानंतर ते पाणी फक्त गाळून प्या. ही पद्धत पोटासाठी खूपच सौम्य आहे आणि फायदे जवळजवळ सारखेच मिळतात. ठीक आहे, हे मिश्रण खूप फायदेशीर आहे, यात शंका नाही, पण काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला, आता काही महत्त्वाच्या खबरदारीबद्दल जाणून घेऊया. आता हे जरा काळजीपूर्वक ऐका. ज्यांची रक्तातील साखर खूप जास्त आहे त्यांनी गूळ टाळून फक्त लसणाचे पाणी प्यावं. जे प्री डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी हे मिश्रण वापरण्यास साधारणपणे सुरक्षित आहे. उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी याचं प्रमाण निम्म करा, म्हणजे समजा 1 लसणाची पाकळी. थंडीत रोज घेतलं तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं, गरोदरपणात किंवा स्तनपान करताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे घेऊ नका. आणि ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जर कोणी रक्त पातळ करणारी औषधं घेत असेल किंवा रक्तस्रावाशी संबंधित कोणताही आजार असेल तर हे मिश्रण वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. ही गोष्ट कृपया अजिबात विसरू नका. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण नेमकं काय शिकलो? चला, काही मुख्य मुद्दे पुन्हा एकदा डोळ्याखालून घालूया. बघा, लसूण आणि गूळ ही एक अत्यंत शक्तिशाली आरोग्यदायी जोडी आहे, ज्यात दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरलेले आहेत. हे आपल्या हृदय, मेंदू आणि रोगप्रतिकार प्रणालीसारख्या मुख्य शारीरिक प्रणालींना आधार देतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बनवायला सोपं आहे आणि आपल्या शरीराला जसं पटेल तसं थेट किंवा पाण्यात मिसळून सेवन करता येतं. तर मग हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या पूर्वजांचे हे साधंसं ज्ञान आपल्या निरोगी आयुष्यासाठी पुढचं महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? यावर नक्की विचार करून बघा.